नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की नीट UG 2025 मध्ये मेडिकल कॉलेजच्या फीसमध्ये 50% कपात करा, असं हे संसदीय समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे। तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ पाठवा की त्यांनाही अगदी ह्या फीमध्ये कोणती कपात होणार आहे आणि कुठल्या कुठल्या कॉलेजेसला आहे ते पूर्णपणे डिटेल्स अगदी मी सांगणार आहे। तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 50% फी कपात आणि कॅपिटेशन फीवर कठोर कारवाईची संसदीय समितीची मागणीही असंही या पूर्ण लेटरमध्ये दिलेलं आहे। तर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फीस 50%ने कमी करा असं हे पूर्ण सांगण्यात आलेलं आहे। तर हे केंद्र शासनाने नोटीस दिलेली आहे की नवी दिल्ली खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संसदीय समितीने एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडलेला आहे। तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 50% फीमध्ये कपात करण्याची शिफारस केलेली आहे आणि कॅपिटेशन फीमध्ये म्हणजेच प्रवेश घेतली जाणाऱ्या जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आकारणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केलेली आहे। तर या शिफारशीमुळे वैद्यकीय महाविद्यालय अधिक परवडणारे आणि पारदर्शक बनण्याची अपेक्षा आहे असं हे पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर समितीचा अहवाल काय सांगतो अगदी त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे की संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित समितीने आपल्या अहवालात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फी आणि कॅपिटेशन फीच्या प्रथेवर चिंता व्यक्त केलेली आहे की खूप विद्यार्थ्यांची फीची संख्या जास्त आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणार नाही। त्या संदर्भामध्ये अगदी समितीने अहवाल काढलेला आहे। तर खाजगी संस्था विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये कॅपिटेशनच्या फीच्या नावाखाली उकळतात, ज्यामुळे वैद्यकीय शिक्षण सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जाते। तर समितीने असंही म्हटलं आहे की शिक्षण क्षेत्रातील समानता आणि गुणवत्तेवर परिणामही होतो आणि त्याविषयी त्यांनी अगदी सांगण्यात पूर्णपणे डिटेल्स त्यांनी सांगितलेलं आहे आणि फी कपातीचा प्रस्ताव पण त्यांनी तिथे मांडलेला आहे। अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हा पूर्णपणे फीचा प्रस्ताव त्यांनी इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मेडिकल कॉलेजच्या फीस त्यांनी तिथे पूर्णपणे सांगितलेले आहेत। तर कोणत्या त्या फीस कपातीचा प्रस्ताव दिलेला आहे तर समितीने सुचवले आहे की खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांच्या सध्याच्या फी रचनेमध्ये 50% कपात करावी, यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईलच आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळेल असंही सांगण्यात आलेलं आहे। समितीने सरकारला यासाठी एक कठोर धोरण आखण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचेही आवाहन दिलेले आहेत आणि पुढे तुम्ही अगदी पाहू शकता स्क्रीनवरती मी पूर्णपणे PDF तुम्हाला दाखवत आहे अगदी फीबद्दल पण आणि कॅपिटेशन फीवर पण कारवाई करावी असंही त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे। कॅपिटेशन फी ही वैद्यकीय शिक्षणातील एक मोठी समस्या आहे असंही त्यांनी तिथे म्हटलेलं आहे। तर अनेक खाजगी महाविद्यालये प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडून अधिकृत फी व्यतिरिक्त मोठ्या रकमेची मागणी करतात। तर या समितीमध्ये आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि दंडाची शिफारसही केलेली आहे। तर अशा संस्थांची मान्यता रद्द करण्याची तरतूदही असावी असंही या समितीने सुचवलेलं आहे। तर अगदी हे पूर्णपणे तुम्ही नोटीस वाचा, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला अगदी कल्पना येऊन जाईल आणि सरकार आणि वैद्यकीय परिषदेची भूमिका पण काय असणार आहे तेही अगदी तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहे। तर समितीने भारतीय वैद्यकीय परिषद आणि केंद्र सरकारला या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन केलेलं आहे। तर खाजगी महाविद्यालयांमधील फी नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करण्याची गरज असल्याचंही अहवालात नमूद केलेलं आहे। तर फीमध्ये अगदी पारदर्शकता असावी असंही त्यांनी तिथे नियमित तपासणी आणि अहवाल सादर करण्याची जबाबदारी ही संस्थांवरती टाकण्यात यावी असंही त्या समितीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर त्यांचं पुढील पाऊल काय असणार आहे अगदी या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। त्यांनी पूर्ण नोटीसमध्ये दिलेलं आहे की संसदीय समितीच्या या शिफारशी आता सरकारकडे पाठवण्यात आल्या आहेत। तर सरकार यावर काय निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर जर हे धोरण लागू झाले तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडू शकते असंही पूर्णपणे त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 50% फी कपात आणि कॅपिटेशन फीवर पण कठोर कारवाई करण्याचे संसदीयची समिती एक मागणी केलेली आहे। तर अगदी 50% फी कमी करा असंही खाजगी महाविद्यालयांमध्ये असंही सांगण्यात
येत आहे. तर ही पूर्णपणे अगदी तुम्हाला मी नोटीस केंद्र सरकारला पण ही पूर्णपणे नोटीस जाणार आहे आणि त्याच्याबद्दल पण अगदी कठोर कारवाई ते करतीलच. अगदी ह्या नोटीसमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी याची पूर्णपणे कल्पना मिळेल. तर मित्रांनो, मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. व्हॉट्सअप पण नंबर दिलेला आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे. तर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता. आणि एक माझी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती पण तुम्ही अगदी क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.